नमस्कार, मी हरीश ढोबळे आणि आपण पाहत आहात दैनिक जिल्हा हेडलाईन। देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे। राष्ट्रपती भवनाने या संदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे। नीट परीक्षा आणि परीक्षा व्यवस्थेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदलाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करणे, राष्ट्रीय परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनवणे, तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे ही प्रल्हाद जोशी यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असणार आहेत। प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील धारवाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून केंद्र सरकारमध्ये त्यांनी यापूर्वी संसदीय कार्य, कोळसा, खाण, अन्न आणि ग्राहक व्यवहार तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे। आता त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शिक्षण मंत्रालयातील या बदलामुळे देशातील परीक्षा प्रणाली, विद्यार्थी हिताचे निर्णय आणि आगामी शैक्षणिक धोरणांवर काय परिणाम होतो याकडे आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागले आहे। कॅमेरामॅनसह मी हरीश ढोबळे, दैनिक जिल्हा हेडलाईन।